स्टार म्हणले तर दोन्ही लक्ष आणि सचिन दोन्ही स्टार म्हणजे लहान वयापासून आज त्यांच्या आदत वयापासून ते हिरो आहेत आणि हिरोच राहणार आणि वेगवेगळ्या पायऱ्यात पळून पण ती गुलाला पात्र राहणार तर काहीच नव्हतं आमचं काहीच नाही. आम्ही दोन्ही नंदी जेव्हा वाटेल तेव्हा एकत्र पळणार आहे आणि हा जोड म्हणजे सर्व चाहत्यांचा आवडता आहे. त्यामुळे ह्या जोड नेहमीच पळताना दिसणार आणि कधी नाही काय गोष्टी असतील आता जसे नवनाथ आत्ता बोलले की काय लोकांना पैरे द्यायची म्हणजे आपला संबंध जपण्यासाठी थोडं काय करावं लागते. आपला विसापूरकरांचा कार्तिक बाबा बघा गेलं तर तो पेडगाव हिंदकेसरीचा मानकरी आपला लक्षा कुशेगाव हिंदकेसरीचा मानकरी हिंदकेसरीचा साज पळाला हिंदकेसरीच्या मैदानात त्याने गुलाल मिळवलाय. होय तसा दोन्ही पण हिंदकेसरी आहेत. योग जुळवून आणला तो बल्लाळ सरांनी आणला आणि या योगाचं सार्थक करून दिलं दोन्ही कार्तिकने सुद्धा आणि लक्षाने सुद्धा. बॅड पॅच सुरू होता आणि त्यानंतर सलग 2 मैदानात गुलालाचा मानकरी मागच्या मैदानात प्रथम क्रमांक आणि या मैदानात गुलाल ते पण हिंद केसरी. काय सांगाल त्याबद्दल? काय एक नंबर मिळाला समाधान आहे. जोडी कंटिन्यू राहावी हीच हा जोड पुन्हा एकदा एकत्र यावं आमची इच्छा होती आणि ते आज पुन्हा एकदा एकत्र आले. काय सांगाल? कायम सोबत आहे. थोडं काय संबंध असतात त्या संबंधाला थोडं सांभाळून घेण्यासाठी थोडं वेगवेगळ्या पायऱ्यात पळावं लागते. बर आज हिंदकेसरीचं मैदान मागच्याच मैदानात भावाचा साज पळाला गोल्लाच्या मानकरी आज पुन्हा एकदा वेगवेगळ्या पैऱ्यात दोघं पण आज गोल्लाची मानकरी ठरलेत. काय आनंद आहे दोघांची बी ती धमक आहे तेवढी तर धमक आहे तेवढी क्षमता आहे दोघात बी. इतर बी जोट्यात म्हणजे नंदीच्या जोट्यात पळून ते गुलालात राहणारी म्हणजे आजच्या स्टार म्हणले तर दोन्ही लक्ष आणि सचिन दोन्ही स्टार म्हणजे लहान वयापासून आज त्यांच्या आदत वयापासून ते हिरो आहेत आणि हिरोच राहणार आणि वेगवेगळ्या पायऱ्यात पळून पण ती गुलाला पात्र राहणार. शाहिद भाई आजचा विजय जरा स्पेशल वाटतो कारण जरा थोड्याशा भावना अनावर झाले तुमच्या. आजचा खरं विजय म्हणलं तर आज काल गुरुपौर्णिमा झाली आणि गुरुपौर्णिमा म्हणलं तर आपण सर्जाला सचिनचा गुरु मानलेला आहे आणि आज कुठल्या ना कुठल्या माध्यमातून एकमेकाला आज गुलाला हिंदकेसरीच्या मानकरी ठरलो हे एकमेकासाठी एक कुठंतरी आणि शिष्यानं शिष्याचं काम केलं करून तुमच्या दोन्ही बैलगाडी मालकांचे पहिल्यांदा आभार मानतो कारण माग ही जोडी पळाली मागच्या मैदानामध्ये आणि प्रथम क्रमांक केला. बरेच जण म्हणत होते आता ही जोडी एकत्र येते का नाही काय काय तर्क वितर्क होते परंतु सर्व तुम्ही म्हणजे एक इच्छा पूर्ण केली प्रेक्षक. काहीच नव्हतं आमचं काहीच नाही. आम्ही दोन्ही नंदी जेव्हा वाटेल तेव्हा एकत्र पळणार आहे आणि हा जोड म्हणजे सर्व चाहत्यांचा आवडता आहे. त्यामुळे ह्या जोड नेहमीच पळताना दिसणार आणि कधी नाही काय गोष्टी असतील आता जसे नवनाथ आत्ता बोलले की काय लोकांना पैरे द्यायची म्हणजे आपला संबंध जपण्यासाठी थोडं काय करावं लागते. आनंद एक एवढाच आहे की दोन्ही वेगवेगळ्या पायऱ्यात पळून सुद्धा गुलालाच पात्र झाले एवढंच मोठं समाधान आहे. शाहिद भाई सचिन पुन्हा एकदा त्याला जो आता एक टॅग दिला जातोय पुन्हा एकदा करून दाखवला. गटाला काय पण होईल सेमीला म्हणायचं नाही की हार मागेल पुन्हा एकदा सिद्ध करून दाखवतो. त्याची ते काय म्हणायचं ते खासियतच आहे त्याच्या गटाला पुणे बी मारायचं आणि आम्ही बी म्हणतो आणि मोरे सरकार तर आवर्जून म्हणते की याला गटाला पुणे मारायचं सेमीला फायनलला फायनलला त्याचा काय लक्ष आणि कार्तिकची गाडी पण जबरदस्त पळाली काय सांगाल? लक्षात कार्तिक दोन्ही चांगले म्हणजे पळणारेच आहेत आणि दोन्ही आता एक पेडगाव येथे केसरी आहे एक कुशेगाव येथे केसरी आहे त्यामुळं हे जोड तर काय छान. ज्या पद्धतीनं जो आता लक्ष पहिल्या स्पीड मध्ये ज्या पद्धतीने पळत होता असा जवळपास सचिनच्या काळामध्ये दोघं भाऊ पळाले तेव्हापासून तो पहिल्यासारख्या दिवशी पुन्हा एकदा पळायला लागला. ते खरंच आहे. एक जुळून आलेला म्हणजे मन मिळावं म्हणतात ना एखाद्या संघ मन जोडून आलेलं आहे ते लक्ष आणि सचिन त्या जोडीला कदाचित एकत्र पळायचा योग येत नव्हता ना आल्यानंतर त्यांनी ते सिद्ध करून दाखवलं की आम्ही बाबा एकत्र पळल्यावर काय करू शकतो. बर एक सचिन विषय काय सांगाल कारण आता सध्या लागोपाठ गुलाल घेतोय जवळपास नाही म्हटलं तर या 2026 मध्ये क्वचित असं मैदान झालं असेल तिथं पराभव झाला असेल नाहीतर नाही म्हटलं 90 ते 95% सक्सेस रेट त्याविषयी काय सांग? आता सध्याच्या घडीला असं आहे ज्यांचा म्हणजे नंदी थोडं उजेडात नसेल किंवा आहे पळतात
पण त्यांना पैरे होत नाहीत. तिथं उजेडात आणायचं काम एकमेव म्हणजे सचिनच करतोय. एवढं मोठं काम त्याचं. बघा गेलं की ज्या पद्धतीने आता प्रेक्षक पण म्हणत असतात की ज्या पद्धतीनं बकासूर ज्या पद्धतीने त्याच्या त्या वयात पळत आला की नवनवीन पायऱ्यामध्ये पळाला, भरपूर नंदीने पळत आणले. सचिनला त्याच पद्धतीने उपमा दिली जाते की बकासूरच्या पाठीमागे एक असा नंदी आहे की नवनवीन पायऱ्यामध्ये बोलतो त्यांना बोलायला नेतोय. नाही उपमा देतात त्यांच्या, म्हणजे आता आपण बकासूरची तर बरोबरी नाही करू शकत, पण त्या पावलावर पाऊल टाकतोय सचिन. एवढा मोठा आनंद आहे, कारण की देवाच्या बरोबरीला तर आपण नाही जाऊ शकत, पण आनंद आहे की बाबा त्याच्या पावलावर पाऊल टाकतो. फायनलची लढत जरा क्षण सांगा. खाली सर्व रती महारथी म्हणजे ज्या सर्व नंदीने महाराष्ट्र गाजवले असे सर्व नंदी होते. आणि हे काय चाललेलं मनामध्ये, आणि उद्या फायनल होणार आहे सकाळी, पण आता काय चाललेलं मनात? काय नाही, आमचं आता म्हणजे थोडा अंधाराचा बघून मी विकास सरांना कॉल केला हा. की आम्ही गाडी सोडतोय, बर. तुमचा काय निर्णय नाही असं तुमच्या हिशोबाने, पण आमचं वैयक्तिक मत आहे की गाडी सोडतोय. तसं झालं तोपर्यंत विकास सरांनी इथं थोडं अनाउन्समेंटच केलं की निकाल उद्याच होते, म्हणजे फायनल उद्याच पळणार आहे. शाहिद भाई काय सांगाल या निर्णयाबद्दल? उद्या निर्णय अतिशय चांगला घेतला का तर अंधार पडलेला होता आणि अंधारात इजा होणं इजा होणे किंवा समोर बरेचसे असे आता हे म्हणजे पाळणारे जेवढे नंदी आहेत ते टॉपचे, प्रत्येकाचा नंदी टॉपचाच आहे. त्याला दुखापत, विजावणं किंवा सापडलं नाही, कुठलं अडगळीच्या जागी जाऊन अडकले तर मग ते सापडणं सुद्धा अवघड आहे. ह्या हिशोबाने सगळ्यांनी निर्णय घेतला किंवा कमिटीने घेतला तो पण आम्हाला म्हणजे समाधानकारकच आहे. ज्या पद्धतीनं सचिन आणि लक्ष्याची भावाभावाची जोडी कायम एकत्र त्याच जिद्दीनं त्याच जोमानं पळते, तसंच तुम्ही दोन्ही मालक आम्हाला एकत्र पुन्हा एकदा दिसला त्याबद्दल दोघांचे आभार. आणि असंच गुलालात राहावा सर्वजण, आणि ईश्वरचरणी प्रार्थना हीच करतो. धन्यवाद दोघांची. धन्यवाद.